गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा आता तुळशी विवाह आलेला आहे। बघा काही दिवसातच तुळशी विवाह म्हणजे हिंदू धर्माचा खूप महत्त्वाचा सण आहे ना। म्हणजे तुळशी विवाह म्हणजे काय बरं? म्हणजे ज्या दिवसापासून आपल्याला आहे ना लग्न करण्याची परवानगी दिलेली आहे, म्हणजे जेव्हा तुळशी विवाह झाला ना त्या दिवसापासून लग्नाची सुरुवात होणार आहे। आपल्या घरातील काही मंडळी असतील, आपल्या घरातील काही भाऊ असतील, आपल्या घरातील काही बहिणी असतील, म्हणजे लग्न करण्याची सांस्कृतिक परंपरा आहे ना ती तुळशी विवाहापासून सुरू होणार आहे। म्हणजे हा पूर्ण भारतीयांसाठी गौरवणारा दिवस आहे ना। पण आपल्या आयुष्यामध्ये होतं काय बरं? तुळशी विवाह होतो, परत तुळशी विवाह येतो, तरीही सुद्धा आपलं लग्न होत नाही। म्हणजे कधी कधी काही अडचणी असतात ना त्या आपल्या मागे लागलेल्या असतात, आपला विवाह लवकर जमत नाही। पण आजच्या या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की ही तुळशी विवाह आहे ना, हे नक्की तुळशी विवाह का करण्यात आला, तुळशीच्या विवाहापासून लग्नांची सुरुवात का होते। म्हणजे तुळशी मातेची, बघा या तुळशी मातेची आणि श्री विष्णूंची आहे ना हा शाळीग्राम दगड का बनला आहे? ही तुळशी आहे ना, विवाहाची कथा ऐकल्यानं जीवनातील दुःख दारिद्र्य हे सर्व दूर होणार आहे, जीवनातील सर्व व्यथा दूर होणार आहेत। म्हणजे प्राचीन काळी एक ऋषी होते ज्यांचं नाव होतं साबीर। त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतलं होतं आणि त्यांच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन मातेनं प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला। माता म्हणाली, जो वर मागायचा असेल ना तो तू मागू शकतोस, तुला जितकं धन वैभव पाहिजे तितकं मी तुला देईल। साक्षात माता लक्ष्मीला आपल्यासमोर पाहून मुनीवर खूप आनंदी होतात। त्यांनी मातेस नतमस्तक होऊन मातेस नमस्कार केला आणि ते मातेस म्हणाले, माते मला धनवान बनायचं नाही, माझ्या घरी संतान नाही, त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावं। त्यांचं हे बोलणं ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली आणि माता म्हणाली, जर दुसरा कोणी तुझ्या जागी असतं ना तर मी धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं, पण तू मात्र या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करत आहेस। मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईल, पण मी माझ्या पती श्री विष्णूपासून वेगळे राहू शकत नाही, त्यामुळं तेही माझ्यासोबत राहतील असं सांगून माता अंतर्धान पावली। त्यानंतर तुळशीच्या रूपामध्ये ती साबीर ऋषींच्या घरी आली। त्यांच्या घरी कन्यारत्न झालं म्हणून सर्वजण आनंदित झाले ना। ती मुलगी जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी ती खूप सुंदर दिसू लागली, पण तिचं मन मात्र विष्णूजींच्या ध्यानी लागलं होतं। ती मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती, या जन्मी देखील तुम्हीच मला वरावं। तेव्हा विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली। तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले। ब्रह्मदेव तिला म्हणाले, हे कन्ये तुला जो वर हवा आहे ना तू मागू शकतेस। तेव्हा ती कन्या म्हणाली, मला असा वर द्या ना
की श्री विष्णूंच्या पायाशी मला स्थान भेटेल. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणं शक्य नाही. पण श्री विष्णूंचा अंश असलेला एक राक्षस, त्याचं नाव होतं शंखचूर, तो दानव कुळामध्ये जन्माला आलेला आहे. त्यामध्ये भगवान विष्णूंचा अंश सुद्धा आहे. त्यानं दानव कुळामध्ये जन्म घेतलेला आहे, पण तो खूप सुशील आहे. तू त्याची अर्धांगिनी बनल्यावरती तुझं भाग्य उजळेल. अजाणतेपणी त्याच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं होतं, त्यामुळे त्याचा जन्म यावेळी दानव कुळामध्ये झालेला आहे. त्याला मागच्या जन्मी हा वर मिळालेला होता की पुढच्या जन्मी तू वृंदासोबत लग्न करशील आणि तुझ्या पुण्यामुळं आणि तिच्या पुण्यामुळं तुझा उद्धार होऊन जाईल. हे सारा ऐकल्यावरती वृंदा शंखचूर सोबत लग्नासाठी तयार झाली. वृंदासारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यावरती शंखचूर खूप आनंदित झाला. त्यानं आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली. सर्व देवतांना देखील त्यांनी जिंकून घेतलं. स्वर्गाचं राज्य देखील त्यानं हिसकावून घेतलं. आणि त्यामुळं सर्व देवी देवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी ब्रह्मदेवास विचारलं की शंखचूराकडून आता आम्ही राज्य कसं घ्यावं. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं ना की त्याची पत्नी वृंदा ही अत्यंत पतिव्रता आहे. त्याच्यामुळं तिच्या पवित्र्याच्या जोरावरती तो यशाच्या शिखरावरती चढत आहे. बघा, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याच्या जीवनामध्ये पत्नी म्हणून अत्यंत सुशील स्त्री असते ना, त्याच्या जीवनामध्ये दुःख लवकर येत नाही. आणि ज्याच्या जीवनामध्ये पत्नी म्हणून आलेली अलक्ष्मी असते ना, बघा, तुम्ही कितीही संसारामध्ये पैसा कमवा तरी तुमच्या जीवनामध्ये सुख येणार नाही. कारण का बरं? कारण तिचं तोंड आहे ना, तिच्या वैखरीमध्ये सतत शिवीगाळ असेल, तिच्या वैखरीमध्ये वागण्यामध्ये सतत चुकीचापणा असेल, दारिद्र्यपणा असेल, तर तुमचं जीवन संसार आहे ना कधीच सुखाचा होणार नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला पती किती जरी कंगाल असेल ना, पैशाने कितीतरी कमतरता असेल, तरी त्याला कमी समजू नका. कारण जो काही करतो ना तो तुमच्यासाठी करत असतो. घरामध्ये कधी पैसा कमी असेल तरीही हारून जाऊ नका. जीवनामध्ये पैसा आहे ना, तो एक ना एक दिवस प्रत्येकाकडे येणार आहे. म्हणून या क्षणिक पैशासाठी आपली नाती तोडू नका. ज्याप्रमाणे बघा, वृंदा ही त्या राक्षसाच्या बघा पत्नी म्हणून त्याने स्वीकार केला ना, पण त्या पत्नीनं तो किती जरी चुकीचा वागत होता ना, पण तरीसुद्धा वृंदा ही पतिव्रता होती. तिच्या जोरावर एवढ्या तो शिखरावरती चढत होता. म्हणजे यशाच्या मार्गावरती पोचला ना. जर त्याच्या पत्नीचं पावित्र्य भंग झालं तरच त्याला हरवणं शक्य आहे ना. बघा, असं देवांनी सांगितलं. तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवांच्या चरणी जातात. त्यांना सर्व वृत्तांत सांगतात. तेव्हा महादेव म्हणतात, मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गाचं सिंहासन पुन्हा मिळवतो. त्याप्रमाणे महादेव शंखचूरला भेटण्यासाठी येतात आणि ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचं सिंहासन परत कर. पण शंखचूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेलं आहे. जर कोणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकलात ना, तर हे सिंहासन घेऊ शकता. तेव्हा महादेवांनी त्याला समजावलं आणि ते समजावून सांगितलं की मी महाकाल आहे. तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझा अपयश निश्चित आहे, तुझी हार नक्की होणार आहे. पण ज्याच्या पूर्ण शरीरामध्ये राक्षसाचे गुण शिरलेले आहेत, तो ऐकायला तयार होता का बरं? अजिबात नाही. शंखचूर मात्र आपल्या निर्णयावरती ठाम होता. तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात. महादेवांसोबत इतर देवांनी सुद्धा युद्धासाठी सर्व तयारी केली. पण हे युद्ध मात्र जिंकणं शक्य दिसत नव्हतं. कारण सर्व देवी देवतांनी आपलं सारं अस्त्र शस्त्र सर्व काही पणाला लावलं होतं. शंखचूर
मात्र कसलाही जुमानत नव्हता. शंखचूर स्वतः लुप्त झाला होता. त्यामुळं देवतांना हे कळत नव्हतं की वार नक्की करावा कुणाकडे. शंखचूरच्या या लीलया पाहून देवांनाही प्रश्न पडला होता की अशा प्रकारे शंखचूर हारू शकत नाही. आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान विष्णूंच्या चरणी जावा. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की त्यांची पत्नी पतिव्रता आहे, त्यामुळं तिचं पुण्य याच्या कामात येत आहे. त्यामुळं त्याला या युद्धात हरवणं अशक्य आहे. जोपर्यंत त्याच्या पत्नीचं पावित्र्य भंग पावत नाहीत ना, तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणं शक्य नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, पत्नी ही किती महत्त्वाची आहे बरं. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ना, पत्नी ही घराचं मांगल्यच आहे ना. जर पत्नी वाईट गुणांनी संपन्न जर असेल ना, तर घराची राख रांगोळी व्हायला वेळ लागत नाही. आणि पत्नी जर सुशील असेल तर आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन व्हायला वेळ लागत नाही. लक्ष्मी सहित नारायणसुद्धा आपल्या घरामध्ये येऊनच बसतात ना. म्हणून त्यांनी सांगितलं, जर त्याच्या पत्नीचं पावित्र्य भंग झालं तर तो युद्धामध्ये हारेल आणि तेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो. तेव्हा सर्व देवतांनी विष्णूंना गळ घातली की हे काम तुम्हीच करू शकता. शंखाचूर्ण सर्वांना वेठीस धरलेला आहे. सर्व देवांनी विष्णूंना विनवणी केल्यावरती ते ह्या गोष्टीसाठी तयारसुद्धा झाले. विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले. विष्णूंनी मात्र शंखचूरचे रूप धारण केलं आणि शंखचूर बनून विष्णू महालामध्ये येतात. तिथे येऊन ते वृंदाला आवाज देतात. आपल्या पतीचा आवाज ऐकल्याबरोबर वृंदा धावतच येते. तेव्हा विष्णुरूपी शंखचूर तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे. हे ऐकून वृंदाला खूप आनंद होतो आणि ती विष्णुरूपी शंखचूरला आलिंगन देते. यामुळं विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात. वृंदाला विष्णूची ही चाळ लक्षात येत नाही, पण तिकडे मात्र शंखचूरला शक्ती हरवल्यासारखं वाटू लागतं. या संधीचा फायदा घेऊन महादेव आपलं त्रिशूळ त्याच्या दिशेने फेकतात. तेव्हा शंखचूराचा नाश होतो. जेव्हा शंखचूराचा नाश होतो ना, तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपामध्ये येतात. कपटाने माझं पावित्र्य भंग केलं म्हणून वृंदाला खूप राग येतो. ती क्रोधाने विष्णूंना दगड बनण्याचा शाप देते. तेव्हा विष्णू शाळीग्राम नावाचा दगड बनतात. बघा, ही कथा म्हणून ऐकू नका, हे पूर्ण निरूपण आहे ना तुमच्या जीवनामध्ये पावित्र्य निर्माण करणार आहे. बघा, आपल्या घरामध्ये जर स्त्री चांगली असेल ना, सद्गुण गुणांनी भरलेली असेल तर स्त्रीचा पूर्ण घरावर परिणाम होत असतो. जर स्त्री अवगुणांनी भरलेली असेल तर संसार मोडायला वेळ सुद्धा लागत नाही. म्हणून आहे ना, त्यावेळी ती वृंदा श्री विष्णूंना शाप देते ना, तेव्हा विष्णू शाळीग्राम नावाचा दगड बनतात. तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की तुझा हा शाप आहे, वरदानापेक्षा कमी नाही. तुझ्या आणि शंखचूरच्या उद्धारासाठी मला हे सर्व काही करावं लागलं. तुम्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं. तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपामध्ये जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दळापासून होईल. मी शाळीग्राम दगड बनेल. माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्थान असेल. मी शाळीग्राम दगड आणि तू त्यावरची तुळस असशील. जेही तुझ्यासोबत माझे पूजन करतील ना, त्यांचं सर्व दुःख नाहीसं होईल, सर्व दारिद्र्य नष्ट होईल. म्हणून हे देव उठणे एकादशीला आहे ना, मी तुझ्यासोबत विवाह करेन. शंखचूरलाही मी आपल्यासोबतच जागा देईल. म्हणून बघा, ज्यांचं लग्न झालेली नाहीत ना, बघा कधी कधी लग्न होण्याच्या अगोदर प्रत्येक स्त्री चांगला पती मिळावा म्हणून वर मागत असते. प्रत्येक पुरुष चांगली पत्नी मिळावा म्हणून वर मागत असतो. कारण आपला पूर्ण संसार आहे ना,
पती पत्नीच्या आधारावरच काढावा लागतो ना. म्हणून जर एखाद्या स्त्रीच्या जीवनामध्ये चांगला पती नसेल तर घराची बरबादी व्हायला वेळ लागत नाही. चांगली पत्नी नसेल तर घराची बरबादी व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे पती पत्नीनं निर्व्यसनी असणं किती आवश्यक आहे बरं. कारण घरामध्ये वादविवाद जर प्रत्येक पती पतीमध्ये होतात, पण त्याचा विचार असा नाही की आपल्या जीवनामध्ये निरंतर दुःख निर्माण व्हावं. एका बाजूनं टाळी वाजली नाही ना तरी दुसऱ्या बाजूनं दुसरा हात येऊन टाळी वाजवावी. हा संसार आहे ना. जर तुमच्या जीवनामध्ये निरंतर विश्वास नसेल, संशयाचं बीज पेरलेलं असेल तर तुमचं जीवन चांगलं होईल का बरं, समाधानी होईल का बरं. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, अगोदर एकमेकांवर विश्वास ठेवायला सुरुवात करा. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये किती जरी प्रसंग जरी आले तरी सुद्धा भगवंताच्या कृपेने सर्व काही नीट होणार आहे. म्हणून बघा, आपण पाहत होतो की बघा, भगवंतांनी सांगितलं की मी तुझ्यासोबत विवाह करेल आणि शंखचूडलाही मी आपल्या सोबतच जागा देईल. म्हणजे तुझ्या पतीच्या हाडांच्या पूर्ण त्या चूर्णापासून शंखाची उत्पत्ती केली जाईल. त्या शंखापासून माझी तसेच इतर देवतांची पूजा आराधना केली जाईल. तिथेही हा शंख ध्वनी असेल, तिथे मी विराजमान असेल. तू मागच्या जन्मी बद्रीवनात मला मिळवण्यासाठी एक तपश्चर्या केली होतीस. आता पुढच्या जन्मी मी नारायण रूपामध्ये बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल. तेथे माझी पूजा ही फळाफुळांनी न होता तुळशीनं होईल. माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ पद प्राप्त करशील. एकादशीला जो आपला विवाह करेल ना त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही. तेव्हापासून शाळीग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह केला जातो ना. बघा, पहिल्या गोष्टीच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते तुम्हाला आता मिळालेलं असेल. म्हणजे अनेक कथा अशा सांगितल्या जातात की त्या जीवनामध्ये आपल्या सुंदर व्यक्तिमत्व निर्माण करतात. आणि आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला चांगलं बनायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण कर्माने राहणे गरजेचं आहे. समर्थांनी सांगितलेलं आहे, जर पती पत्नीचा हा विश्वास आहे ना, एकमेकांवरती असेल तर आपल्या जीवनामध्ये किती जरी संकट जरी आली ना तरी त्याला अजिबात घाबरायचं नाही. कारण पूर्ण बघणारा भगवंतच असतो ना. आणि जेव्हा भगवंताच्या कृपेने सर्व होतं ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुखच निर्माण होत असतं. म्हणून आयुष्यामध्ये किती संकट जरी आली तरी पती पत्नीनं आपल्यावरचा विश्वास तसाच निरंतर ठेवा. आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, तिसऱ्या व्यक्तीला कधी येऊ देऊ नका. नाहीतर आपल्या जीवनामध्ये होतं काय बरं, कधी कधी आपल्या दोघांमध्ये भांडणं होतात आणि आपण आपल्या मित्राला मध्यस्थी करण्यासाठी बोलावतो, आपण आपल्या मैत्रिणीला मध्यस्थी करण्यासाठी बोलावतो. पण बाहेरची लोक आपलं चांगलं व्हावं असं त्यांना वाटत असतं का बरं. उलट आपल्या जीवनामध्ये संशय निर्माण होतो. म्हणून पती पत्नीनं आहे ना, जेवढं होईल तेवढं दोघांमध्ये सर्व प्रॉब्लेम सॉल्व करावेत. हाच मार्ग आहे आणि याच मार्गाने तुम्हाला चालायचं आहे. जेवढं शक्य होईल ना तेवढं शक्य होईल श्रवणाला बसा, 2 वेळची उपासना करा. तुमच्या जीवनामध्ये तुमचा संसार सुरळीत चालणार आहे. बघा, दुसरी एक कथा सांगितली जाते की एका गावामध्ये एका घरामध्ये नणन भावजया राहत होत्या. नंदेचं अजून लग्न झालेलं नव्हतं. ती तुळशी मातेची नेहमी पूजा करत असे, नियमितपणे रोज दिवा लावत असे. पण तिच्या वहिनीला मात्र हे आवडत नसे. जेव्हाही दोघे नणन भावजया या दोघांमध्ये भांडण होत असत ना तेव्हा वहिनी तिला म्हणत असे, जेव्हा तुझं लग्न होईल ना तेव्हा मी तुझ्या लग्नाला आलेल्या सगळ्या वराडाला ही तुळशीचं खाऊ घालेल आणि तुला आहेर म्हणून देखील ही तुळसच देणार आहे. तू जेव्हा बघ तेव्हा त्या तुळशीची पूजा करत असतेस. काही दिवसांनी या नंदेचं लग्न ठरलं. वहिनीने मात्र म्हटल्याप्रमाणे
वराडी लोकांसमोर तुळशीची कुंडी तोडली, ज्या तुळशीची तिची नणंद पूजा करत असे, आणि त्यात सर्वांना त्या तुळशीची पानं खाण्यासाठी सांगितली. पण होतं काय, नणंद करत असलेल्या व्रतामुळं त्या फुटलेल्या तुळशीच्या कुंडीच्या त्या जागी तिथे पंचपक्वान्न आलं. सर्व लोकांनी ते पंचपक्वान्न आनंदाने पोट भरून खाल्लं. वहिनीनं दागिन्यांच्या नावाखाली नंदेला तुळशीच्या मंजिरांनी बनवलेले दागिने घातले. बघता बघता ते सर्व दागिने सोन्या चांदीचे झाले, सोन्या मोत्याचे होऊन गेले. इतकंच नव्हं तर तिनं तिला कपड्यांच्या जागी तुळशीचे पाने ठेवून दिली होती, तर ती सुद्धा सुंदर रेशमी कपड्यांमध्ये परिवर्तित झाली. म्हणजे जे जे काही तुळशीचं दिलं ना, ते सर्व सुंदर होऊन गेलं. आता जेव्हा नणंद तिच्या सासरी गेली, तेव्हा सासरच्या लोकांनी तिने आणलेल्या त्या सामानाची खूप प्रशंसा केली. ही गोष्ट वहिनीच्या कानावरती पोचली. तिला खूप आश्चर्य वाटलं. तिनं विचार केला की नंदेचे कपडे, दागिने या सर्वांच्या जागीत मी तुळशीच्या मंजिरा ठेवलेल्या होत्या, पण त्याचं मात्र खरोखर दागिने आणि कपडे बनले. हे सारं पाहून तिला देखील तुळशी मातेचं महात्म्य लक्षात आलं. तिला एक मुलगी होती आणि तिने तिच्या मुलीला सांगितलं, तू तुळशी मातेची सेवा कर, तुला देखील तुझ्या आत्याप्रमाणे चांगलं फळ मिळेल. ती जोर जबरदस्तीनं तिच्या मुलीकडनं तुळशी मातेची रोज सेवा करून घेत असे. पण मुलीचं मात्र मन आहे ना, त्या गोष्टीमध्ये कधीच लागत नव्हतं. हळूहळू मुलगी लग्नयोग्य झाली, तेव्हा तिच्या आईनं विचार केला, मी जसं माझ्या नंदेसोबत केलं होतं ना, तसंच हिच्यासोबत देखील करेल. त्यामुळं हिला देखील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतील आणि आलेल्या वऱ्हाडी मंडळींना, आलेल्या वऱ्हाडी लोकांना देखील चांगलं पंचपक्वान्न खायला मिळतील. शिवाय माझ्या मुलीला देखील तिच्या सासरी खूप सारं मान सन्मान मिळेल. असा विचार करून आपल्या मुलीच्या लग्नात देखील ती त्याचप्रमाणे गोष्टी करते. ती तुळशीची कुंडी वऱ्हाडी लोकांसमोर आपटते, पण यावेळी मात्र त्या कुंडीची मातीच माती राहते. ती पंचपक्वान्नांमध्ये बदलत नाही. मंजिरे आणि पाने देखील आपल्या मूळ रूपातच राहतात, त्यातही काही बदल होत नाही. वहिनी वऱ्हाडी लोकांना तुळशीची पानं खायला देते. हे पाहून सर्व लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात. बघा इथे आपण काय शिकलो बरं? या गोष्टीमुळं आहे ना, म्हणजे वहिनीनं लोभामुळं आपल्या मुलीला देखील आहेरामध्ये तुळशीच्या मंजिरा दिल्या होत्या. तेव्हा मुलगी सासरी पोचली, तेव्हा ते सारं पाहून तिच्या सासरची मंडळी आहे ना, तिच्यावर खूप रागावली. अगोदर त्या वहिनीनं रागामुळं कधीही आपल्या नंदेस माहेरी बोलावलं नव्हतं. एक दिवस भावानं विचार केला की माझी पत्नी आहे ना, ती माझ्या बहिणीस कधीही माहेरी बोलवत नाही, तेव्हा मी जाऊन माझ्या बहिणीला भेटून येतो. त्यानं ही गोष्ट आपल्या पत्नीस सांगितली आणि म्हणाला की मी माझ्या बहिणीला इतक्या वर्षानंतर भेटायला जात आहे, तर तिला काही भेटवस्तू घेऊन गेलं पाहिजे. तेव्हा त्याच्या पत्नीनं त्याला एका पिशवीमध्ये ज्वारी भरून दिली. हे पाहिल्यावर तो भाऊ खूप दुःखी झाला. तो विचार करत होता की कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ज्वारी घेऊन जाऊ शकतो का बरं? हा विचार करून बघा, तो हा विचार करत करत तो एका गोशाळेजवळ पोचतो. त्याने आपल्या हातातील ज्वारीची पिशवी एका गायीसमोर पलटी मारली. तेव्हा तिथे जवळच उभ्या असलेल्या एक बाई म्हणाली, अरे तू गायीसमोर हिरे, मोती आणि सोनं का टाकत आहेस बरं? तिला खाण्यासाठी गवत द्यावं, तिला चारा द्यावा लागतो. तेव्हा त्यानं आश्चर्यानं पाहिलं, तर खरोखरच तिथे हिरे, मोती, सोनं होतं. तेव्हा आनंदानं ते सारं घेतलं आणि तो आपल्या बहिणीच्या घरी गेला. खूप वर्षांनी बहीण भाऊ एकमेकांना बघून खूप आनंदित झाले. तेव्हा त्याच्या बहिणीनं तुळशी मातेला मनापासून प्रार्थना केली की माझ्या वहिनीला सद्बुद्धी प्राप्त होऊ दे
आणि तुझी कृपा आहे ना त्यांच्या घरावरती होऊ दे. त्यांचं घर देखील सुख समृद्धी आणि धन धान्यानं भरून जाऊ दे. आणि खरोखरच काही दिवसातच तिच्या वहिनीचं मन सद्बुद्धीवर चालू लागलं. ती आपल्या नणंदेला खूप मान सन्मान देऊ लागली. वहिनीनं देखील मनापासून तुळशी मातेची सेवा सुरू केली. तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्याचं भांडार भरलं गेलं. घरातील दुःख दारिद्र्य क्लेश यापासून मुक्तता झाली. सर्वजण सुखाने राहू लागले. या पूर्ण कथेचं तात्पर्य काय आहे बरं? म्हणजे ज्याप्रमाणे ती नणंद होती ना, जेव्हा नंदेला ती त्रास द्यायची बघा, म्हणून तिच्या जेव्हा मुलीचं लग्न होतं, म्हणजे ज्याप्रमाणे नंदेच्या आयुष्यामध्ये घडलं ना, त्याप्रमाणे तिला वाटलं की आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये सुद्धा तसं घडेल. पण दुसऱ्याचं बघून केलेली काहीही कार्य असू दे ते सक्सेसफुल होतं का बरं? आपल्याला जी भक्ती करायची आहे ना ती आपणच करायला हवी. दुसऱ्याच्या जीवनामध्ये जर चांगल्या गोष्टी होत असतील ना तर त्या आपल्या जीवनामध्ये होतीलच अशा नाही. म्हणून दुसऱ्याची कॉपी कधी करू नका. जर दुसऱ्याची कॉपी करायची झाली ना तर भक्ती मार्गाची कॉपी करा. जो तो तसा भक्ती मार्ग करतो ना त्याच्या आचरणाची कॉपी करा, त्याच्या कर्माची कॉपी करा. चांगले कर्म जर आपण त्याची कॉपी केली ना तर बघा आपल्या आयुष्यात सुद्धा सुंदर जग निर्माण होणार आहे. म्हणून कर्माने भरलेलं राहणं हे चांगल्या माणसाचे सद्गुणच आहेत ना. मनुष्याच्या जीवनात किती संकट आहेत बरं, पण आयुष्यामध्ये सुंदर आयुष्य जगायचं असेल ना तर पती पत्नीवरचा विश्वास कधीही ढासळून देऊ नका. आयुष्यामध्ये सर्व काही सुंदर होणार आहे. फक्त कर्माकडे लक्ष द्या. भगवंत तुमच्यासाठीच बसलेला आहे. भगवंत तुमच्यावर कधी कृपा करेल हे सांगता येत नाही. म्हणून बघा एक नियम आहे, आणि हा नियम आहे ना बघा, ज्यांची लग्न झालेली नाही, ज्यांची लग्न होणार आहेत त्यांनी पाळायचं आहे. बघा एक मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा मंत्र आहे ना, या मंत्राची उपासना करायची आहे. आपल्या जीवनामध्ये निरंतर हा मंत्र म्हणायचा आहे. या मंत्रामुळं तुमची लग्न लवकरात लवकर जमणार आहेत. तुमच्या लग्नांचा योग आहे ना तो लवकरात लवकर येणार आहे. तुमच्या मागे असलेली साडेसाती असेल ती सर्व दूर होणार आहे. गाईला पोळी भाकर बघा, ते तुपाने केलेली ती भाकरी असेल ना त्याच्यावर गूळ घ्या आणि ती भाकर गाईला खायला घाला. बघा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, तुमच्या लग्नामध्ये जे काही अडथळे असतील, काही दोष असतील, सर्व काही निघून जातील. आणि या गोष्टी आहेत ना तुम्ही निरंतर करत जा. जिथे जिथे तुम्हाला गाय दिसेल ना तिथे तिथे तिचा आशीर्वाद घ्यायला विसरत जाऊ नका. कारण गायीमध्ये सर्व देवतांचा समावेश असतो ना. म्हणून कर्माने राहा. तुमच्या जीवनामध्ये येणारी जी कोणी मुलगी असेल, मुलगा असेल, तो सर्वश्रेष्ठ म्हणून येणार आहे. फक्त विश्वास ठेवा भगवंतावर. निश्चय असू द्या, कर्माला महत्त्व द्या. तुमचं कल्याणच होणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.